नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ हटवण्यासाठी शेततळी योजना यशस्वी करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर. सेतू भारतम प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातल्या 12 मार्गावर बांधले जाणार पूल. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पी.ए. संगमा यांचं हृदयविकारानं निधन. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या इतर भागाप्रमाणेच ठाणे आणि मुंबई उपनगराच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका. उद्याही पावसाची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. दुष्काळ हटवण्यासाठी शेततळी योजना यशस्वी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केलं आहे. कृषी मंत्री एकनाथ खडसेही यावेळी उपस्थित होते. या दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं पाणी टंचाईचाही आढावा घेतला जात आहे. दुष्काळासाठी दिली जाणारी रक्कम लोकांपर्यंत पोहोचते की नाही याची खातरजमा करण्यासाठी हा दौरा करत असल्याचं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीड इथं सांगितलं. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ आणि पाटोदा इथल्या कामांना भेट देऊन पाहणी केली. म्हैसाळ योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागात नेण्यासाठी आवश्यक निधी सरकार लवकरच उपलब्ध करेल अशी ग्वाही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत इथं दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आष्टी तालुक्यातल्या नांदूर इथल्या जनावरांच्या छावणीला भेट दिली. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करून तालुक्यातल्या जनतेला दिलासा देण्यास सरकारचं प्राधान्य राहील असं राठोड यावेळी म्हणाले. गेवराई तालुक्यातल्या पांढरवाडी, बाग पिंपळगाव, वडगाव ढोक या गावांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या दुष्काळी भागांना दादा भुसे, संजय राठोड, एकनाथ शिंदे, गिरीश बापट, विद्या ठाकूर, रामदास कदम, दीपक केसरकर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यस्तरावर प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शेतकऱ्यांना दिला. उस्मानाबाद तालुक्यातल्या टंचाईग्रस्त भागाचा दौरा तावडे यांनी आज केला. त्यावेळी पीक परिस्थिती, जनावरांचा चारा आणि पाण्याची स्थिती, पीक विमा, अनुदान वाटप, जलयुक्त शिवार अभियान, अन्न सुरक्षा योजना आणि रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत त्यांनी थेट शेतकऱ्यांकडूनच माहिती घेतली. त्यानंतर उपळा शिवारातल्या जलयुक्त शिवार अभियानातील नाला खोलीकरण कामाची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. उस्मानाबाद तालुक्यातल्या प्रत्येक गावाची माहिती असणारं पोर्टल तयार करणार असल्याचंही तावडे यांनी सांगितलं. दरम्यान राज्यातील शेतकरी आज दुष्काळात होरपळत असताना सरकारनं शेतकरी आणि शेतीला पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मेडशी इथं ते शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं परत उभं करायचं असेल तर संपूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही असंही विखे पाटील म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या मराठवाडा दुष्काळग्रस्त दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षातर्फे आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मंत्रिमंडळाच्या या दौऱ्याआधी केंद्रीय समिती आणि मंत्र्यांचे 5 दौरे झाले. आज शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडले नसल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, खरीप तसंच रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीनं देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणतं पूर्वनियोजन करावं, कमीत कमी पाण्यात शेती कशी करावी याविषयी चर्चा करण्यासाठी नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर तानाजी निकम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार निकम साहेब, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आज मुख्यमंत्र्यांसह जवळजवळ 29 मंत्री मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करायला गेले आणि खरोखर आपण कित्येक वर्ष बघतोय तो शॅडो रिजनमध्ये तो भाग आहे. पर्जन्यमान मुळातच कमी आहे, मोसमी पावसाचा लहरीपणा तिथे जास्त आपल्याला जाणवतो आणि आता सुद्धा 1800 टँकर्सनी पाणी पुरवठा त्या भागात सुरू आहे अशी परिस्थिती आहे. आज मुख्यमंत्री गेले तर अनेक त्यांची चर्चा झाल्या शेतकऱ्यांची, अनेक मंत्र्यांनी सुद्धा आपले विचार तिथे प्रकट केले. पण ह्या दौऱ्यातून शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपाययोजना मिळतील असं वाटतं आपल्याला? निश्चितच की मी या शासनाचं प्रथमतः अभिनंदन करतो, कारण मी 1972-73 ही दुष्काळ पाहिलेला आहे आणि आतापर्यंत जवळ 4 ते 5 वर्षापर्यंत नेहमी आपल्याला दुष्काळ पाहायला मिळतो. तर असं पहिलं सरकार आहे की जे शेतकऱ्यांच्या दारी जाऊन तिथल्या परिस्थितीचं अवलोकन करत आहे. आणि एक वैशिष्ट्य वाटेल की आपल्याला ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण पाहतो त्याच्यावर लगेच विश्वास होतो. काय होतं, अधिकारी वर्ग ज्या गोष्टी आपल्याला शासनाला कळवतात त्याचं गांभीर्य जवळून करता येत नाही. आणि अशा वेळी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल, जेव्हा आमचे मंत्री किंवा आमचे मुख्यमंत्री ज्यावेळी निश्चितच ज्या परिसरात जाऊन दुष्काळाचे असणारा ज्या अडचणी आहेत त्याच्यात मात करण्यासाठी निश्चितच हे मंत्रिमंडळ चांगले निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. आज मागेल त्याला शेततळी योजना सध्या राबवली जाते, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि कुठेतरी त्यासाठी आवाहन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. ही योजना काय आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आज मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या, तुम्ही जसं म्हणाल शेतकऱ्यांबरोबर जाऊन त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि शेततळी योजना यशस्वी करण्याचं कुठेतरी आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना. नाही, एक लक्षात घ्या की राजकीय व्यक्ती आणि सर्वजण शेतकरी यामध्ये एक चांगला एक संगीन याच्यातून होत आहे. एक पाहायला मिळतं आपल्याला की पाणी हा एक संपूर्ण महत्वाचा घटक आहे आणि या महत्वाच्या घटकामध्ये आपल्याला शेततळे हा एक चांगला पर्याय होऊ पाहत आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी फक्त त्याच्यावर 10% पैसे आपल्याला गोळा करायचे आहेत आणि बाकी संपूर्ण जो खर्च येणार आहे तो आपल्याला शासन देणार आहे किंवा आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो मिळणार आहे. म्हणजेच ही एक नवीन देणगी आहे शेतकऱ्यासाठी. तर मी असं शेतकऱ्यांना आवाहन करेन की प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं आपलं योगदान शेततळे आपल्या गावात करावं आणि निश्चितच याचा फरक आपल्याला आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी होणार आहे. बरोबर. आणि कुठेतरी आपण म्हटलं की दुष्काळ म्हणजे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित दोन्ही आहे, हे नियोजन केलं तर त्यातनं थोडीशी मात करता येईल. अर्थात शेतकरी आता बऱ्याच यांनी अक्षरशः पिचलेला आहे म्हणता येईल आपल्याला, इतक्या सततचा दुष्काळ सततच्या याच्यामुळे त्यांना भरडला गेलेला आहे. दुसरा प्रश्न असतो जनावरांसाठी ज्या चारा छावण्या असतात तिथे जनावरांना चारा मिळणं फार गरजेचं असतं. या सगळ्याच्यात त्यांचाही जीव असतो. या चारा छावण्या किंवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी इतर काही उपाय योजता येतील का आपल्याला? नाही, महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दूध उत्पादनाचं एक चांगलं राज्य आहे की दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जनावर हा त्याचा स्रोत आहे. एक लक्षात पाहायला मिळेल की गेल्या 5 आणि 6 वर्षामध्ये जवळजवळ 5 ते 6 लाख जनावरं ही छावणीमध्ये असतात आणि जवळजवळ 1000 कोटी रुपये शासन त्याच्यावर करत. तर त्याला एक चांगला पर्याय मला सुचवासा वाटतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे निळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी पार्क आहेत. तसं आपल्याला एक सायलेज पार्क, त्याला मशरूम पार्क होतं. म्हणजे ज्या वेळेला जनावरांना चारा हवाय त्यावेळेला आपल्याला हवा बंद करून अशा प्रकारचे चाऱ्याचे उत्पादन करता येईल. ही एक काळाची गरज आहे सर. आज आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातल्या संपूर्ण 2/3 भागाला कोकणातून चारा पुरवठा केला जातो. आज परिस्थिती आहे की तिथं लागणारा चारा आणि देण्याची जी वेळ आहे याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे आणि त्यामुळे त्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. आज आपल्याला पाहायला मिळतं की राज्यामध्ये एक चारा मंडळ आहे की जो चारा साठवला जातो तो गरजेनुसार शेतकऱ्यांना दिला जातो. बरोबर. परंतु हे चारा पीक आपल्याला जर त्याच परिसरात जर आपण सुरू केला तर निश्चितच ती गरज आपली थोडक्यात होऊ शकेल आणि आपल्याला हा जो म्हणजे सायलेज पार्क आहे किंवा आपल्याला मुरघास पार्क आहे हा परमनंट आपल्याला मराठवाड्यामध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर. जर आपण 1000 कोटी दरवर्षी खर्च करतो तर आपण 100 कोटीचा प्रकल्प तिथं का करू नये? 50 एकर जमीन लागणार आहे, तिथं आपण पिट्स तयार करायचे आणि एक लक्षात घ्या जवळजवळ 67 तालुक्यामध्येच ह्या छावण्या गेल्या काही वर्षावर पाहायला मिळतात आणि करोडो रुपये शासन खर्च करत आहे. तर इथं योग्य पर्याय जर चारा उपलब्ध करून द्यायचा आहे तर आपल्याला परमनंट स्ट्रक्चर तिथं तयार करावं लागेल. मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण ही सूचना त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचली असेल, कारण अतिशय आवश्यकच आहे. दुसरं सर, मुळात आहे की पाणी याच्यात आम्ही आता आमच्या वाहिनीवरनं आम्ही अनेक शेतकऱ्यांच्या काही संघर्ष यात्रेबरोबरच त्यांच्या ज्या गोष्टी त्यांनी छोट्या छोट्या जमिनीतनं स्ट्रॉबेरीची शेती केली आमच्या चॅनलवरनं आम्ही सतत दाखवतो. अशाही
प्रोत्साहन देणाऱ्या ज्या स्टोरीज आहेत त्याही आम्ही दाखवलेल्या. हे जे पाण्याचं हे असतं की आता म्हटलं की म्हैसाळ योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागात नेलं जाणार आहे किंवा होळणा नदीच्या पुनरुज्जीवनाचं कामही हाती घेतलं. आजच्या या सगळ्या ज्या उपाययोजना त्यात हेही गोष्ट आलेली आहे. नदीजोड प्रकल्पाविषयी आपल्या राज्यापुरतं जर बोलायचं झालं, या छोट्या छोट्या नद्या काय सांगाल? निश्चित नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्रानं घेतलेला एक चांगला प्रकल्प आहे. खरं ऑलरेडी आपण या बाबतीत उशीर केलेला आहे. नदीजोड प्रकल्प तो काळाची गरज आहे. एका भागातून दुसऱ्या भागात पाणी गेलं तरच त्या भागाचा चांगला विकास होऊ शकतो. आता जत सारखा जत, आटपाडी किंवा कवठेमंकाळ म्हणजे जो सांगलीचा पूर्व भाग आहे हा गेली 50 वर्ष किंवा गेल्या 100 वर्षापासून नेहमी दुष्काळाला मात करतोय. मग यांना पर्याय आपल्याला देता येईल पाहिजे. म्हणजेच नदीजोड प्रकल्प हा आवश्यक आहे आणि त्याच्यापासून त्या भागाचा एक आर्थिक विकास होणार आहे. तर आज आपल्याला माहिती आहे की भारत सरकारनं म्हणजे वाजपेयी सरकार ज्यावेळेला 1998 मध्ये होते भारत सरकारचा एक कार्यक्रम होता. पण महाराष्ट्रानं हा प्रकल्प फक्त जत आटपाडीच न राबवता महाराष्ट्राच्या संपूर्ण विभागामध्ये राबवला पाहिजे असं मला कळकळीने वाटतं. ही जी विषमता आपण पाहिली की आता कोकणात अतिशय पावसाचं प्रमाण भरपूर पाऊस पडतो तिकडे, पण ते पाणी वाहून जातं, पाण्याचं त्याची साठवण होत नाही. जिथे मराठवाड्यासारखा भाग आहे किंवा विदर्भातला काय भाग आहे ते कायम दुष्काळ आहे. आता पाण्याचा शेतकऱ्याचे प्रश्न सगळीकडे एकच आहेत म्हणा की पाणी अभावी असेल, निधी अभावी असेल. आता पाण्याचं नियोजन जे आहे की पाण्याच्या काटकसरीने वापर करून कुठली कृषी उत्पादनं त्याला घेता येतील आणि अशा उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारे पिकं घ्यावीत असं मार्गदर्शन आपण करू शकतो. नाही, एक लक्षात घ्या की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शेती आहे. की मी ज्यावेळेला नुकताच माझा सिंगापूर आणि मलेशियाला दौरा झाला आणि तिथे मी शेतीविषयाचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. तिथं काय हंगाम हा नसतो. तिथं आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हंगाम तिथं वर्षभर पाऊस पडतो आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा तिथं काय केलं जातं, साठवणूक केली जाते, नियोजन केलं जातं. बरोबर. आता काय होतं माहितीये का, आपल्याकडे काय आपण अशी पद्धतीच विकसित केली नाही की वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा. म्हणजे त्यासाठी आपल्याला चॅनलाइज केलं पाहिजे. आता ही जर आपल्याला आता अशा परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धत म्हणून एक आहे की ज्या पद्धतीमध्ये आपल्याला तृणधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, काही वेळेला भुईमूग आणि नंतर कापूस ही मुख्य पिकं घेऊन त्याला उपपिकं आपण केली पाहिजेत. म्हणजेच काय म्हणजे त्याला आपण कडधान्य किंवा डाळवर्गीय पिकं लावली पाहिजे. काय होतं, या दोन पिकांचा जर आपण संगम केला तर कुठलं ना कुठलं तरी पीक येण्याची शक्यता असते. म्हणून आंतरपीक पद्धतीचा अशा परिस्थितीमध्ये वापर केला तर मला वाटतं की सोन्याहून पिवळं होण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला उत्पादन काही प्रमाणात मिळेल. आज तुम्हाला पाहायला मिळतं शेतकरी मोठ्या प्रमाणात निळ्या पीक पद्धतीचा अवलंब करतायत. मग कंत्राट पद्धत आहे, त्याला एक दुबार पीक पद्धत आहे, एक पद्धत आहे. पण सर्वसाधारण शेतकऱ्यांनी मिश्र पद्धतीचा थोडासा प्रामाणिक वापर एक पाहायला मिळतं आपल्याला. शेतीला जर जोडधंद्याचं स्वरूप साथ असेल तर आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि अशा प्रकारचं कार्य या शासनाकडून होतंय. आता तुम्हाला मध्ये जवळजवळ 5,000 शेळ्या शेतकऱ्यांना या शासनाने अप्रत्यक्ष वाटल्या आणि आज शेतकऱ्यांना त्याचा एक आता आर्थिक स्रोत उत्पन्न झालेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं आपल्याला जरी मी म्हटलं आंतरपीक पद्धतीचा वापर जरी आपण केला तरी मिश्र शेती पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे शेतीबरोबर आपण इतर व्यवसाय केले पाहिजे. आणि जे शेतकरी दूध व्यवसाय, दुधाचे पदार्थ, शेळीपालन, कुक्कुटपालन, सस्यपालन आणि मधमाशापालन जे व्यवसाय करतायत ते शेतकऱ्यांना निश्चितच कुठल्या प्रकारची विशेष काळजी म्हणजे त्याला असा आपण म्हणतो ना की हा काळ जो आहे म्हणजे असं आपला कसा दुष्काळाचा तो जाणवतच नाही. त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याला आर्थिक स्रोत उपलब्ध होतात. अशा वेळेला आंतरपीक आणि मिश्र पद्धतीचा वापर जर केला तर मला वाटतं की आपण याच्यावर मात करू शकतो. पाण्याचा पुनर्वापर असतो त्यासाठी काही आपल्याला हे करता येईल त्याचं की आहे ते साठवून ठेवणं त्याचं काही या पद्धतीने आपल्याकडे काही विकसित होतंय का? नाही, आपल्याकडे या बाबतीत मात्र अजूनही आपण दुर्लक्षित आहोत. पण येणाऱ्या काळामध्ये हे एक आव्हान आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ती काळाची गरज आहे असं मला प्रामाणिक वाटतं. मला एक पाहायला मिळतं, मी 4 वर्षापूर्वी दुबईला गेलो होतो. तर दुबईला पाण्याचा केलेला वापर याची एक चॅनलाइज केलाय आणि ते साठवलं जातं. 1 लाख लिटर पैकी 40 ते 50 हजार लिटर पाणी आपल्याला वापर केलेलं पाणी त्या पाण्याचं रिसायकलिंग केलं जातं आणि ते पाणी त्याला हीट ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचा वापर अनेक केला जातो. तर अशा प्रकारची गरज आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या काळात होणार आहे कारण पाणी हा एक महत्वाचा भाग आहे. मुळात वृक्ष लागवड पण सर वृक्ष लागवड सुद्धा झाली पाहिजे. त्या प्रमाणात आपण बरेच कार्यक्रम शासनाचे पण हाती घेतलेले आपण प्रत्येक जिल्ह्याला एक टार्गेट दिलं या प्रकारचं वृक्ष लागवड. आता सैन्य दलाची मदत घेतली जाणार आहे आणि यापूर्वी शेताच्या बांधावर आपण वृक्ष लावलेली किंवा झाडं लावलेली बघत होतो. आता ती कुठेतरी काही कारणाने लावलं जात नाही. काय कारण असेल त्याचं? नाही, पूर्वी काय व्हायचं की आपलं प्राधान्य हे अन्न उत्पादनासाठी होतं. समजा ज्या ठिकाणी आपण शेताच्या बांधावर जर शेती आपण झाडं लावलं तर जवळ आसपासचा जो भाग असतो ती एक प्रक्रिया असते, फोटोसिंथेसिस प्रक्रिया ती होत नसे. म्हणजे जर एखादं उत्पादन आपल्याला गव्हाचं घेतलंय का हरभरा घेतलंय किंवा आपण पिकं घेतलेली तर ती जी सावली पडते त्या सावलीचा परिणाम 2-3 गुंठ्यावर व्हायचा आणि त्यामुळे त्याचा परिणाम. पण आज तसं नाही झालेलं आहे.
आज आपल्याला जर या ह्याच्यामध्ये आव्हान जर स्वीकारायचं असेल तर प्रत्येक जागा म्हणजे इंच त्याचा वापर केला पाहिजे. बरोबर. आज तुम्हाला मी सांगतो, जर हा प्रकल्प आपण भारतामध्ये यशस्वी केला, आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायवेज आहेत, हो. त्या हायवेला जरी आपण जर जुन्या प्रकारची झाडं लावली हो. तर रोजगार उपलब्ध प्लस आर्थिक उत्पादन होणे शक्य पण आहे. हे मला नितीन गडकरी साहेबांनी त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्यात केलेलं आहे की हायवेवर झाडं कशा प्रकारे आणि त्यासाठी एक ग्रीन बेल्ट तयार करण्याचं पण मला वाटतं त्याच्यात उल्लेख आहे त्याचा. निश्चितच आहे. आणि हा प्रकल्प जर राज्यस्तरावर जर आपण जे आपले जे राज्यस्तरावर रोड आहे तिथे जरी झाडाचं लावणं किंवा बांधावर आपण नेहमी प्रकारचे त्याच्यामध्ये औषध वनस्पती, सुगंधी वनस्पती, काही फळबाग लागवड, बोर सारखं ठीक आहे, शेवग्यासारखं आहे आणि आंब्याची झाडं आहेत किंवा नारळाची झाडं आहेत. तर अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात जर लागवड झाली तर त्याच्यात आर्थिक स्रोत उभारणार आहे आणि जवळजवळ 4 लाख लोकांना त्याच्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत देशामध्ये, जर हा प्रकल्प यशस्वी झाला. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आपण सैन्याची मदत घेतोय, सैन्याची मदत घेण्याचं एक महत्वाचं कारण आहे शिस्तबद्धता आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली ती वेळच्या वेळी आणि टाइम मध्ये करतात आणि त्याचं नियोजन केलं आणि ती राखली जाते याची काळजी घेतली जाते. बरोबर आहे. आता आज आपल्याला चांगले शिक्षणाद्वारे चांगले सैनिक तयार करायचे, विद्यार्थी तयार करायचे आणि त्यांच्या सहभागाने आपल्याला हा कार्यक्रम राबवला तर मला वाटतं हा कार्यक्रम देशभर एक यशस्वी कार्यक्रम होऊ शकतो आणि याच्यामधून रोजगार निर्मिती आणि याच्यामधून आर्थिक स्रोत चांगलं होण्याची शक्यता आहे. पण निश्चितच मला वाटतं आजच्या याच्यापासून एक सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या जवळ जाण्याची किंवा त्यांना जे एक कनेक्ट हवं होतं शासनाशी म्हणा की कोणतरी आपल्या तर्फाकडे येत आहे. अर्थात त्यांचे प्रश्न खूप आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे की 13 लाख कापूस उत्पादक शेतकरी त्यांना मदत मिळाली पाहिजे. आता टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पीक विमा सर इतर योजनांची अंमलबजावणी ही प्रभावीपणे व्हायला पाहिजे. त्याची सुद्धा काळजी घेणं हे आवश्यक आहे कारण योजना खूप आहेत शासनाच्या पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. मला वाटतं एक सुतवाच कुठेतरी आज झालेला आहे. निश्चितच सर, काय माहिती का, शासनाकडे भरपूर योजना आहेत पण शासन आणि जो बेनिफिशरीज म्हणजे जो फायदेशीर आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लाभार्थी आहे अंतर कमी करण्यासाठी आपल्याला विस्तार शिक्षण जी आहे ते आपल्याला प्रभावी करावं लागेल. बरोबर आहे. आणि त्यासाठी लोकल लोकांचा सहभाग आवश्यक आहे. काय होतं माहितीये का, संशोधन शेतीमध्ये भरपूर झालेलं आहे, शासनाच्या योजना चांगल्या आहेत पण सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नाहीत. ती जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कच्चा दुवा आहे आणि तो प्रभावी करणं ही काळाची गरज आहे आणि याच्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रभावशीलपणे उतरलेलं आहे. त्यांनी मानसिकता तयारी केलेली आहे की या ठिकाणी आपल्याला यश घ्यायचं आहे आणि यशाच्या पाठीमागे गेलात की तुम्हाला काही ना काही तर मिळतं आणि तीच एक दिशा ठरते. तर मला वाटतं येणारा काळ निश्चितच शेतकऱ्यासाठी निश्चित ही दिशा चांगली ठरेल. आजच्या याच्यापासून आज 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. पायाभूत सोयीसुविधांचा विकास ही राष्ट्राच्या विकासाची गुरुकिल्ली असून या सुविधांच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सेतू भारतम प्रकल्पाचं नवी दिल्लीत उद्घाटन करताना ते आज बोलत होते. सेतू भारतम या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातल्या 12 मार्गांसह देशातल्या 208 मार्गांवर पूल बांधण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सोलापूर, वाशिम, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूल बांधण्यात येणार आहेत. पायाभूत सोयीसुविधांमुळे देशाच्या विकासाला गती आणि मजबूती येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण रस्त्यांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री पी राधाकृष्णन कार्यक्रमाला उपस्थित होते. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या 4 राज्यातल्या आता पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. आसाममध्ये 4 आणि 11 एप्रिल या 2 टप्प्यात मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये 4, 11, 17, 21, 25, 30 एप्रिल आणि 5 मे या दिवशी मतदान होईल. तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरीत 16 मे रोजी मतदान होणार आहे. या 5ही ठिकाणची मतमोजणी 19 मे रोजी होईल. या सर्व राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. नामसाधर्म्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचं छायाचित्रही असणार आहे. लोकसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं आज नवी दिल्ली इथं हृदयविकारानं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मेघालयमधल्या तुरा लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते. 11व्या लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणारे संगमा 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. याशिवाय गृहराज्यमंत्री, कामगार, वाणिज्य आणि कोळसा राज्य मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. 1988 ते 90 या काळात त्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असणारे संगमा यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर 2013 मध्ये नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली. लोकसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आता मंगळवारी संसदेचं कामकाज सुरू होईल. लोकसभेत पी ए संगमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुहास्य वदनानं सदनाचं कामकाज कसं चालवावं हे आपण संगमा यांच्याकडून शिकल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं. ईशान्येच्या विकासात संगमा यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अविस्मरणीय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमा यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यसभेत अरुण जेटली आणि इतर नेत्यांनी विनंती केल्यानंतर सभापती हमीद अन्सारी यांनी भोजनाच्या सुट्टीनंतर कामकाज स्थगित केलं. त्यापूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांना 2015 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हरियाली और रास्ता, उपकार, वो कौन थी, हिमालय की गोद में, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती यासारख्या चित्रपटातील मनोज कुमार यांचा अभिनय स्मरणीय आहे. देशभक्तीवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या आणि त्यामध्ये अभिनय करणाऱ्या मनोज कुमार यांना भारत कुमार या टोपण नावानंही ओळखलं जातं. पाकिस्तानमधल्या अबोटाबाद या गावात जन्मलेल्या मनोज कुमार यांनी कांच की गुडिया या चित्रपटातून नायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. शहीद या भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपटामुळे देशभक्त म्हणून मनोज कुमार यांची प्रतिमा प्रथम समोर आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार सोहळा वरळी इथल्या दूरदर्शन केंद्रात आज पार पडला. या सोहळ्याचं हे 9वं वर्ष असून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सातारा इथल्या अनिल दुधाणे यांना कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल तर जलव्यवस्थापनासाठी नांदेडच्या बाळासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं. कृषीपूरक उद्योग क्षेत्रासाठी सोलापूरच्या पूजा सावंत आणि नांदेडच्या संजय सूर्यवंशी यांना गौरवण्यात आलं. कृषी मालाच्या पणन व्यवस्थेसंबंधी कोल्हापूरच्या संभाजी सावंत यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासह इतर 8 व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, सह्याद्री वाहिनीचे ब्रँड अँबॅसेडर विक्रम गोखले यांच्यासह कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. ख्यातनाम चित्रपट संग्राहक, चित्रपट तज्ज्ञ आणि चित्रपट महोत्सवांचे जुने जाणते मार्गदर्शक पी.के. नायर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक संचालक असलेल्या परमेश कृष्णन नायर यांनी आपलं संपूर्ण जीवन जुन्या आणि दुर्मिळ चित्रपटांचं जतन करण्यासाठी वेचलं. यामध्ये चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र, कालियामर्दन, तसंच जीवन नय्या, बंधन, कंगन, अछूत कन्या, किस्मत यासारख्या उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीत एकंदर 12,000 चित्रपट संग्रहित झाले. नायर यांना त्यांच्या चित्रपट संग्रहाविषयीच्या उल्लेखनीय कार्यासाठी 2008 साली सत्यजित रे स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. हवामान. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसानं आज सकाळी ठाणे आणि मुंबई उपनगरांच्या काही भागात हजेरी लावली. पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी जोरदार पाऊस झाला. तसंच वसई, विरार, भिवंडी आणि ठाण्यातल्या काही भागातही पाऊस पडला. मुंबईत मुलुंड, घाटकोपर, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली या उपनगरातही पावसाच्या सरी बरसल्या. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पनवेल, पेण आणि उरण इथं पाऊस झाला. अलिबाग इथं गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. आंबाघाट आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. संगमेश्वर आणि सह्याद्री खोऱ्यातही पावसाचं वृत्त आहे. तर अहमदनगरमध्ये आज दुपारी गारांचा पाऊस पडला. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 25. नागपूर 36-22, पुणे 31-17, औरंगाबाद 31-18, नाशिक 33-17, कोल्हापूर 35-22, रत्नागिरी 38-22, सोलापूर 35-23 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर.
दुष्काळ हटवण्यासाठी शेततळी योजना यशस्वी करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर. सेतू भारतम प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातल्या 12 मार्गांवर बांधले जाणार पूल. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पी.ए. संगमा यांचं हृदयविकारानं निधन. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या इतर भागाप्रमाणेच ठाणे आणि मुंबई उपनगराच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका, उद्याही पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.